हे तुम्ही बघताय आणि त्या पद्धतीने सरकार जबरदस्ती करताय। तुम्ही कुठल्याही पद्धतीचा रस्ता झालेला नाही, तुम्ही बघितलेलं असेल कुठल्याही प्रकारचा रस्ता झालेला नाही। कालच आम्ही लाईव्ह दाखवलेला आमचं म्हणणं तेच आहे की ज्या लोकांनी त्या रस्त्याची वाट लावली त्यांचे सत्कार कशासाठी, एवढाच आमचा प्रश्न आणि आमचा निषेध त्या गोष्टीचा आहे की मात्र त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एक लेन पूर्णतः केली। तुम्ही चला माझ्या बरोबर गणेशजी, चला। काल दाखवलं आम्ही, लाईव्ह दाखवलं की त्या रस्त्याची काय अवस्था आहे ती। असं असताना तुम्ही खोटे खोटे सत्कार करणार का लोकांचे? काल नारायण राणे यांनी असं सांगितलं आहे की रस्ता बनवून झालेला आणि राणे साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या बरोबर चलावं। आम्ही रस्ता दाखवतो त्यांना, काल आम्ही दाखवलंच होतं, लाईव्ह दाखवला, आपण सगळ्यांनी बघितलं। नारायण राणे असं देखील म्हणाले मी गणपतीनंतर राज ठाकरेंना आमंत्रित करणार। माझं म्हणणं आहे आम्ही आमंत्रण करतो, तुम्ही या एकदा रोडवरनं चालत बघा त्या रोडची अवस्था काय आहे ती। आजही सिंगल लेन चालू झालेली नाही। तुम्ही चला त्या लेनवर, बाजूचे कशाला, आम्ही रोडवरचे खड्डे दाखवले, झालेल्या रस्त्यावर क्रॅक पडलेलं दाखवलेलं, झालेल्या रस्त्यावर। आताही माझ्या फेसबुकवर व्हिडिओ अपलोडेड आहे, राणे साहेब पाहिजे तर बघू शकता, तुम्ही बघू शकता। संदीपजी, आज इथे षण्मुखानंच्या बाहेर येण्याचं कारण काय नेमकं? आमचं म्हणणं आहे ज्या इंजिनियरचा सत्कार करण्याचा घाट शासनाने घातलाय त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बाहेर इथे आलेलो आहोत। तुम्ही रवींद्र चव्हाणांना भेटणार आहात का, काही बोलणार आहात का? त्यांनी आम्हाला भेट दिली तर का नाही भेटणार, आम्ही सगळ्यांना भेटायला तयार आहोत, पण एक खोटी कामं बंद करा। संदीपजी, पोलिसांचा तो बंदोबस्त या ठिकाणी लागला, पण आम्हाला काय करायचंय? आम्ही काय त्यांना मारायला नाही आलोय, आम्ही आमचा निषेध व्यक्त करायला आलोय आणि लोकशाहीत निषेध व्यक्त करायचा प्रत्येकाला अधिकार आहे। आम्ही इथेच बसतोय, आम्हाला आतमध्ये पण नाही जायचंय, आम्ही षण्मुखाना हॉलच्या बाहेरच बसणार आहोत। आम्हाला आतमध्ये जायचं नाही, आम्हाला त्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालायचा नाही, आम्हाला धुडगूस घालायचा नाही, पण लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे, आम्ही आमचा निषेध व्यक्त करू शकतो। म्हणजे जोपर्यंत भेट होणार नाही तोपर्यंत तुम्ही इथे, आम्ही इथे बाहेर हा कार्यक्रम संपेपर्यंत बसू, आमचा निषेध व्यक्त करू आणि त्यांनी त्यांचा कार्यक्रम करावा। आम्हाला काय आतमध्ये जायचं नाहीये की आम्हाला कुठला गोंधळ घालायचा नाही की काही नाही, पण बाहेर उभं राहिलं तर मनाही नाही ना। मग एवढे दौरे झाले, अनेकदा पाहणी झाली त्या रस्त्याची, संदीपजी अनेकदा त्या रस्त्याची जी आहे ती पाहणी झालेली आहे, अनेक वेळा दावे जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करतात, वेळोवेळी आश्वासनं देतात। खरं परिस्थिती पाहायला गेली तर कालही तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जाऊन सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला। मग यावरती आता तुम्ही पुढचे तुमची पावलं कशा पद्धतीत असणार आहे? आम्ही आज निषेध करायला आलेलो आहोत आणि लोकांच्या तोंडाला जी पानं पुसली जात आहेत ते गोष्ट आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो, हे आमचं काम आहे विरोधी पक्ष म्हणून आणि आम्ही ते चोखपणे बजावणार आहोत। पण ही भूमिका तुमची आता म्हणजे आम्हाला काही इथे करायचं नाहीये, आम्ही फक्त आमचे निषेध व्यक्त करायला इथे आलेलो आहोत आणि हे काळे झेंडे आम्ही त्यांना दाखवण्यासाठी इथे आलेलो आहोत। महाराष्ट्र